100. अगं एवढ्या घाईत कुठे? अगं जरा थांब. अगं मला तुझ्या महत्वाचं काम आहे. गणितामध्ये थोडी मदत हवी होती तुझी. विकी, रस्ता सोड माझा, मला जाऊ दे. मला उशीर होतोय. माझी बस निघून जाईल आणि बाबा सुद्धा वाट बघत असतील. अगं जाशील ग. बाबा 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 नेहमी बाबाच का? आता तू का लहान आहे बाबांचा बोट धरून चालायला? विकी, खूप जास्त होतंय. उद्या आली ना, मला आता जाऊ दे. उद्या आली की सांगते तुला गणिताचं. सॉरी हा, बाबांबद्दल बोलून म्हणून तुला राग आला का? अगं कधीतरी जरा आणि मित्रांमध्ये थांबत जा. थांब एक मिनिट. हे बघ, माझ्यासाठी तुझ्याकडे काय आहे? हे घे, माझ्याकडून तुला मैत्रिणीलाच घे. नाही, नको मला. बाबांना कळलं तर बाबा रागवतील. बाबांनी सांगितलंय कुणाकडून काही घ्यायचं नाही. अगं कुणाला काहीही करणार नाही. विश्वास ठेव तू माझ्यावर. अगं मी कोण फरक आहे का? अगं एकाच वर्गामध्ये आहो ना आपण. अगं भक्ती ताई, किती भाईचं तुला गिफ्ट देतोय. तिच्यात रागवण्यासारखं काय आहे? तुझ्या बापाला साधा मोबाईलचं बटन सुद्धा दाबता येत नाही. भक्ती, अगं गावातल्या त्या अंधारात तू किती दिवस राहणार आहेस? हे शहर बघ, इथले दिवे बघ. तुला हे सगळं हवंय ना? मग या छोट्या भेटीला नाही का म्हणतेस? अगं तुझ्या बाबाने तुला फक्त कष्ट दिलेत ग, कष्ट दिले. पण मी तुला या शहराचं सौंदर्य दाखवीन. पण 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 अजय दादाला कळलं तर? अगं कुणाला काही करणार नाही. विश्वास ठेव तू फक्त माझ्यावर. चल, आज तुला मी शहरातलं सगळ्यात मोठं हॉटेल दाखवतो. अगं बसच्या गर्दीपेक्षा माझ्या शाहींची राईड कधीही भारी. चल अगं काय विचार करते? चल. अगं तुला मी लगेच सोडून देईन. नक्की ना? अगं हो. अगं चल. मास्तुरी गळायला लागले. आता सयाजीराव तुमच्या मुलगीचा मार्ग बदललाय म्हटलं. अजय, अरे अजय, अरे 8:30 वाजलेले का? आजपर्यंत असं काही घडलं नाही. भक्तीने कधी 5 मिनिटाचा उशीर केला नाही. अरे वाटेत काही झालं तर नसेल ना? बाबा तुम्ही शांत व्हा. अहो एखाद्या वेळेस गाडीला उशीर झाला असेल, मी तिला परत बस स्टँडला जाऊन बघून येतो. तुम्ही बसा शांत. नको नको, तू कुठे जातोय आता अंधारात? बस स्टँड पर्यंत जाऊ ना. नको. सखो लक्ष ठेव का तुझ्या मुलीवर. ती अजून कशी नाही? काय सयाजी, आली का बघती? अजयला दोनदा ये-जा करताना बघितलं. म्हटलं काही गडबड तर नाही ना? नाही ना बहिणी, अजून नाही आली बघते. त्या आजकाल शहरातली कामं खूप वाढली आहे. त्या प्रोजेक्ट आणि असाइनमेंटच्या नादाने पोरींना लक्षात राहत नाही. आज मला आता बघा ना, मी दुसऱ्या तुझा हजामत करताना डिझाईनमध्ये इतका मग्न होतो की मला 90 मारे सुद्धा आठवण राहत नाही. अरे तुझ्या डिझाईनचा आणि 90चा राहू दे बाबा. इथं आमचा जीव टांगीला लागलाय. भक्ती अजून घरी नाही आली. अरे अजय चिंतोस कशाला? मी तर फक्त एवढं सांगत होतो. मगाशी मी जेव्हा तालुक्याला गेलो होतो तिथं स्टँडवर एक बुलेट माझ्याजवळून जोरात निघून गेली. मला वाटलं भक्तीताई सारखं कुणीतरी बसलं होतं. अंधारात असल्यामुळे नीट दिसलं नाही. कदाचित कुणीतरी ओळखीच्या माणसाने लिफ्ट दिली असेल. कुणीतरी वेगळं असेल रे. या काहीतरी
बोलू नकोस. माझी भक्ती पुन्हा परक्या माणसाच्या घरावर बसेल. अरे तुझी साधी बस चुकली ना तर ती तिथल्या वळतीच्या काकूकडे थांबते. काही पण नको बोलू, तुझा काहीतरी गैरसमज झाला. राहू दे रे तुझ्या नाही एवढं काही दिसत थांबली असेल बाबा. सयाजी तू नको काळजी करू, येईल ती. आधीच आधीच माझी लेख कुठं होतीस का इतका वेळ? अगं माझा जीव अर्धा झाला होता ना. ते बाबा आज की नाही कॉलेजमध्ये अभ्यास होता आणि माझी ती शेवटची बस सुद्धा वाटेतच नादुरुस्त झाली. म्हणून मला चालत यावं लागलं. चालत चालत आले. अरे पण मग तरी पण एवढा वेळ कसा काय लागला? आणि काय का बघते तुझा चेहरा असा काय उतरलाय? कोणी बोललाय का बाळा तुला? कुणी काय बोलणार आहे रे दादा? कॉलेजचं काम असतं, तुला काय करणार त्यातलं? आणि तुम्ही सगळे ना असे संशय घेतल्यासारखे मला प्रश्न नका विचारू. अगं भक्ती संशय नाही ग, तो काळजी वाटते त्यांना. अगं तू या घरचा हिरा आहेस. तुला साधी ठेच जरी लागली ना तर तुझ्या या बापाच्या काळजाला छिद्र पडतात. थोडी राहू दे रे बळी, पोरगी दमून आली माझी. बघते हातपाय धुवून घे बाळ. अजय जा तिला पाणी दे. पण भक्ती शहरातल्या गोष्टी शहरात राहू दे बेटा. आणि घराची ओढ कधी विसरू नकोस. अगं तुला पाहिलं नाही ना माझ्या काळजाला पाणी पाणी होतं. बरं तात्या देताना मला बँकेसाठी पैसे? अरे देतो रे, आमची घरी बाकी देतो देतो. बाबा मला भूक नाहीये, मी झोपते. बाबा बाबा तुम्हाला इथं वागणं काही बदललेलं नाही वाटत? अहो ती असं कधीच बोलली नव्हती आपल्याला आणि माझ्याशी तर अशी चिडून कधीच वागली नव्हती. अरे आता ती मोठी झाली, ते शहरात शिकते. थोडा बदल तर होणारच ना. अरे आपण तिला शिकवून मोठं करणार, मग तिच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तुला थोडा वेळ दे. सयाजी तुझा विश्वास चांगला आहे, पण डोळे उघडे ठेवून मित्रा, सध्याचं वारं लय जोरात वाहतंय. नको रे काळजी करू बाई. माझी भक्ती माझ्या कैताची किंमत जाणते रे. चला आता तुम्ही पण जाऊन करून घ्या. मुलगी चांगली आता. शहरात जाण्या येण्यातच अर्धा जीव जातो तिचा आणि त्यात अभ्यासाचा ताण. सयाजी ताण तर असणारच ना, पण आता पोरगी उपवर झाली. मला काय वाटतं माहिती तुला? तिच्या शिक्षणासोबतच म्हणजे तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे लग्नाचा विचार. काय लग्न? अरे बळी आता कुठं तिचं कॉलेज चालू झालं. अरे तिला साहेब व्हायचंय. अरे लग्नाच्या बेड्या आताच कशा पाहिजे तिच्या पायात? अरे बेड्या नाही रे सयाजी, आधार म्हणतोय. हे बघ आपल्या गावातला सदाशिव आहे ना, मुलगा हिरा आहे. हिरा पदवीधर आहे, पण अजूनही मातीशी नाट तोडली नाही त्यानं. आधुनिक शेती करतो म्हणे. अरे तुझ्या भक्तीसाठी त्याच्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही आपल्याला. हो बाबा, बळी काका खरं बोलताय. सदाशिव माझा सुद्धा जीवाभावाचा मित्र आहे. कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे आणि निर्व्यसनी सुद्धा. बाबा तो आपल्या भक्तीला खूप सुखात ठेवेल. मी तर म्हणतो आपण या विषयावर एकदा भक्तीशी बोलून घेऊया बाबा. एकदा बोलायचं आहे मला विषय तिच्यासोबत. अरे अजय तू पण? अरे सदाशिव चांगला यात शंका नाही, पण सदाशिव करतो काय? शेतीच ना. अरे मी आयुष्य घालवलं, शेतात चिखल तोडवला. म्हणूनच तर माझ्या पुरीला मी शहरात शिकायला पाठवलं. कशासाठी? तिने ह्या शेतात खुरपं घ्यावं म्हणून. बाबा असा जर विचार केला तर मग आपण पण शेतकरी आहे. मला कोण पोरगी देणार मग? पण सयाजी शेती करणं म्हणजे काही गुन्हा तर नाही ना. सदाशिव प्रगतशील शेतकरी आहे. अरे गुन्हा नाही रे, पण शेतीचं नशीब या पावसाच्या लहरीवर अवलंबून असतं ना. आणि मला माझ्या पुरीला अशा नशिबाच्या हवाली नाही करायची जिथं तिला दरवर्षी पावसाची वाट बघत बसावं लागेल. तिला शहरातल्या चकचकीत ऑफिस मधल्या खुर्चीवर बसलेलं बघायचंय मला. ही माझी मुलगी शिकते आहे,
आणि परत तिला शेतकऱ्याच्या पदरात टाकावं. पण एवढा आटापटा कशासाठी केला मी? अहो पण बाबा, सदाशिव भक्तीला शिकू देईल पुढे. तो तिला शिक्षणाला काही अडवणार बिडवणार थोडीच आहे. तो तिला पदवी पूर्ण करू देईल. हे बघ, आता ते नंतर बोलू. आता हा विषय नकोय. आधी तिला तिची पदवी पूर्ण करू दे. बर. लग्न करायचं की नाही ते नंतर ठरवू. बरं, पण मी काय म्हणतो सयाजी, एकदा आपण भक्तीला विचारून तर बघूया तिच्या मनात काय आहे ते तरी कळेल आपल्याला. अरे ठीक आहे. भक्ती, अगे भक्ती, बाहेर आहे बा. काय झालं बाबा? अगं, तुझे बडी काका आणि भाऊ तुझ्या लग्नाचा विषय करतायत. आपल्या सदाशिवचं नाव करतायत. मला वाटतं तू अजून शिकावं, पण तुला काय वाटतं का? तुला सदाशिव पसंत आहे? बाबा, अहो लग्नाचं नाव सुद्धा काढू नका, आणि ते पण त्या सदाशिव सोबत. अहो तीच माती आणि तोच चिखल. मला हे गावाकडचं आयुष्य नकोय बाबा. मला शहरात जायचंय, तिथल्यासारखं आयुष्य जगायचंय. त्या शेतकरी या सदाशिव सोबत लग्न करून मी माझं आयुष्य वाया नाही घालवणार. बघितलंस बडी, बघितलंस? माझी लेख साधी सुधी नाहीये. अरे तिचे स्वप्न मोठे आहे, तुला मोठा साहेब व्हायचंय. अरे तिला या गावच्या चिखलात नाही अडकायचं. भक्ती, तू काळजी करू नकोस बेटा. जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत घरात कोणी लग्नाचा विषय काढणार नाही. अहो पण बाबा, एवढा राग? आणि तिचा राग नक्की आहे कुणावर? या सदाशिववर, या चिखलावर की मातीवर? भक्ते, काय चाललंय तुझं मला काहीच नाही कळते ग. सयाजी, मुलीचा हा ठामपणा शिक्षणासाठी आहे की कशाच्या आकर्षणासाठी बळी काका बोलताय. हे जरा तपासून बघ मित्र. गंदा फटाके रे बाबा. कारण कधी कधी उंच उडणाऱ्या आकाशात पक्षाला जमिनीची ओढ विसरावी लागते तो नुसतं पाच आणि पाच तेच धोकादायक असतं. अरे चला, आता खूप रात्र झाले. दर बरं. बहीण, तू काळजी करू नकोस. अरे हे पोर आहे माझे. अरे ही हिरा हिरा, आणि ह्या हिऱ्याची किंमत फक्त मी सांगतो. कसं होणार बळी काका? नाही नाही यार, मग थांबा, 5 मिनिटं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. 5 मिनिटं थांबणार ना. मग तू धर लाग दोन, मग त्याला बदलून जरा गाडी पाहिजे स्पीकर पाहिजे. मधुर घरवाले धोक्यात
सबर